जय भीम जय शिवराय। आज आम्ही इथे आरे पोलीस स्टेशन गोरेगाव ईस्टला आलो होतो। 18 तारखेला मी माझी कंप्लेंट नोंदवली होती। हा माझा वकील आहे। आम्ही कंप्लेंट नोंदवायला आलेलो। सकाळी 4 वाजेपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये थांबून ठेवलं। जेवण नाही, काय नाही। आम्हाला फक्त प्रॉमिस केलं की FIR करू। हे पाटील साहेब जे इथले इन्चार्ज आहे त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलंय की आम्ही FIR करतोय म्हणून। 8 दिवस आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतोय, मेसेज करतोय, कॉल करतोय। एकही कॉल त्यांनी आमचा नीट उत्तर दिलं नाही, मेसेज केले नाही। आणि काल जेव्हा मी त्यांना हे म्हटलं की सर मी सगळे रिपोर्टर्स वगैरे इथं घेऊन येते जाब विचारायला, तेव्हा मला बोलले की तुला जे करायचं ते कर। आज आम्ही इथं आलोय, एकही पोलीस इथे आतमध्ये नाहीये। पहिलंच असं पोलीस स्टेशन आहे जिथे एकही पोलीस नाहीये। पोलीस वाऱ्यावरती सोडून गेलेले आहेत। आम्ही जेव्हा जाब विचारला एकही माणूस बाहेर आलेला नाही। विकले गेले ते सगळे, पैसे घेतले, ज्या माणसांकडून घेतले त्यांचे आम्हाला फोन येतात की पोलीस फोन करतात आहे। कमीत कमी लोक असे निवडाचे गद्दार होणार नाही आहेत। तुम्ही ज्या लोकांना फोन करताय ते आम्हाला फोन करतात की त्यांचे फोन आले ते म्हणून। रिपोर्टर्स विकले गेले ते, इथले पोलीस प्रशासन विकलं गेलेलं आहे। ज्या लोकांवरती आम्ही विश्वास ठेवतो ना की आमची कंप्लेंट घ्या, ते लोक इथं विकले गेलेले आहेत। एकाने सुद्धा आम्हाला जाब दिलेला नाही। 8 दिवस कंटिन्यू, 8 दिवस आमची फक्त एक FIR घेत नाहीये। इतका अत्याचार सहन करतो या संविधानिक देशामध्ये राहून सुद्धा। जर आमच्यासारख्या माणसांवरती असं होत असेल, सर्वसामान्य माणसांनी जीव द्यायचा का? हे तुमच्यासाठी आहे, तुमचे डोळे उघडण्यासाठी आहे की हे पब्लिक सर्वंट आहे, ह्यांनी आपल्यासाठी काम केलं पाहिजे। आणि हा आपला मूलभूत अधिकार आहे इथं FIR नोंदवायचा। त्यांच्यावरती नसतं ते की घ्यायचा आहे गुन्हा की नाही घ्यायचा। माझ्यावर अन्याय झालाय, मी अन्यायाला वाचा फोडायला इथं आले, तर त्यांचं काम आहे इथं त्यांनी रिपोर्ट्स नोंदवायचे। त्यांनी 8 दिवस आमचे रिपोर्ट घेतलेले नाही आहेत। 8 दिवस याचा जबाबदार कोण आहे? महाराष्ट्र प्रशासनच आहे ना। त्यांनी उत्तर द्यावं। हे माझा वकील आहेत, त्यांना विचारा की इथली परिस्थिती आतमधली काय आहे। आता ॲक्च्युली हे प्रथमतः अशा प्रकारचा अनुभव हा खरंच आपण बोलतो की हे पोलीस प्रशासन रात्रंदिवस हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे। परंतु आज आम्हाला इथे येऊन जवळजवळ 3-1 तास झालेले आहेत, पण या 3-1 तासामध्ये इथे कुठलेही अधिकारी अवेलेबल नाही आहे। जे 2-3 अधिकारी आम्हाला भेटले ते सुद्धा पळून गेलेले अक्षरशः, तेही आमच्या समोर मागच्या दाराने पळून गेले। अशा लोकांनी वर्द्या काढाव्या आणि जे पोरं रणांगणात पळतात ना खुल्या पायांनी, त्यांना वर्द्या द्या ज्यांना देशासाठी मरायचंय, आमच्यासाठी काम करायचंय, या देशातल्या लोकांसाठी काम करायचंय। अशा लोकांच्या अंगावरती वर्द्या सूट नाही करत। तर योग्य माणूस निवडा स्वतःसाठी आणि स्वतःसाठी उभे राहा। अन्यायाविरुद्ध वाचा फोडलीच पाहिजे, नाही तर गुलामगिरीत चालले जाल तुम्ही। त्याच्यानंतर आम्ही ज्या पण काही रीतसर कायदेशीर कारवाई आहेत, म्हणजे आम्ही कंट्रोलला वगैरे पण फोन केला, तिथूनही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही। कंट्रोलला आपण फोन केल्यानंतर आपल्याला एक कंप्लेंट नंबर मिळतो, तो कंप्लेंट नंबरसुद्धा दिला जात नाही। तर शेवटी दाद मागायची कोणाकडे आणि कशी, हा एक प्रश्न आहे। आणि जर एखादा पोलीस अधिकारी ज्यावेळेला कर्तव्यावर हजर होतो त्यावेळेला त्याचा आतमध्ये आल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर किंवा कुठेही बाहेर गेल्यानंतर ह्या डायऱ्या बनवल्या जातात, नोंद केली जाते। अशा कुठल्याही प्रकारच्या नोंदीसुद्धा इथे आढळून आलेल्या नाहीत। आता एक आहे की आपण सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरनुसार आपण व्हिडिओ शूटिंग वगैरे करू शकतो, पोलीस स्टेशनमध्ये लाईव्ह वगैरे घेऊ शकतो। त्याचा आम्ही आधार घेतला, त्या अधिकाराचा आम्ही आधार घेऊन आम्ही लाईव्ह वगैरे इथे घेतलेले आहेत। हा सगळा प्रकार हा आम्ही शूट करून हा लोकांपर्यंत मांडण्याचा ह्याच्यामुळेच प्रयत्न करत असतो की आम्ही सेलिब्रिटी आहे, परंतु हिच्यावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणारा हा फक्त आणि फक्त मोठा प्रतिष्ठित आहे। त्याच्यामुळे हिला न्याय मिळणार नाही का? तर हे चुकीचं आहे। जर आपण म्हणतो की बहुजन हिताय बहुजन सुखाय, तर मग ही बहुजन समाजातली एक तरुण मुलगी आहे, 300 किलोमीटरवरून इकडे येत आहे न्याय मागण्यासाठी, आणि इकडे हे पोलीस प्रशासन, पोलीस स्टेशनमध्ये सगळे लोक गायब होत आहेत। तर हे कुठे आहेत? यांना कंट्रोल रूममध्ये पण आम्ही कंट्रोलच्या माध्यमातून सुद्धा कॉल करून आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही आम्हाला ते उपलब्ध झालेले नाहीत। आणि ही माझ्यासाठीची लढाई नाही आहे, ही सगळ्यांसाठीची। हे माझ्यासोबत नाही घडतंय। बोलतात सुद्धा असे जस काय अतिरेकी आहेत। आपण एज्युकेटेड लोकांसारखं वागवत सुद्धा नाही। हे लोक आरे तुरेची भाषा करणारे हे आपल्याला शिकवतात। 3-3, 4-4 स्टार लागले ते खांद्यावरती, पण येणाऱ्या जो तक्रारदार असतो त्याच्यासोबत बोलायचा सेन्स नाही या लोकांना। आणि ह्यांच्यावरती आपण निर्भर आहोत। यांना सांगा जरा समजावून की आम्ही तक्रारदार आहे, आमच्यावरती जेव्हा अन्याय होतो ना तेव्हा आम्ही तुमच्याकडे आशेने बघतो आणि तुम्हीच पळून जाताय पोलीस स्टेशनमधून। आज या पीडित मुलीनं ज्यावेळेला तक्रार अर्ज दिल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी एका तपास अधिकाऱ्याकडे वर्ग होतो, तर आम्ही हा तक्रार अर्ज हिचा कुठल्या तपास अधिकाऱ्याला वर्ग झालेला आहे चौकशी करता त्याचं नाव विचारलं, त्याचं नाव आम्हाला सांगण्यात आलं। परंतु ज्यावेळेला एखादा तक्रार अर्ज एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडे वर्ग केला जातो, तो प्रथम त्याचं कर्तव्य असतं की त्या तक्रारदाराला एक संरक्षण देणं, त्याला धीर देणं,
ते सुद्धा साधं काम या तपास अधिकाऱ्याने न करता शिवाय तिला साधा आज 1 आठवडा झाला तिला साधा जबाबासाठी सुद्धा तिला बोलवलं नाही. मग हे कुठल्या प्रकारची चौकशी करत आहेत, काय करत आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीची वागणूक हे कुठल्या कायद्याच्या अंतर्गत येतं, कुठल्या एक सर्वसामान्य व्यक्ती कसा काय न्याय मिळवण्यासाठी लढू शकतो. ऑफकोर्स ही लढाई खूप मोठी आहे, ही लढाई आपल्या सर्वांची आहे. ही आज लढाई दिव्याची नाही, ही लढाई आमची नाही, तुमची नाही, आपल्या सर्वांची आहे आणि आपल्याला सर्वांनी मिळून लढायची आहे. आणि ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात गरिबांची, हे लक्षात ठेवा. कुठल्या जातीची नाही, कुठल्या पंथाची नाही, कुठल्या धर्माची नाही, प्रस्थापितांच्या विरोधात, ज्यांच्याकडे जास्त पैसा झालाय आणि पैशाने मॅटर दाबतात ना, त्यांच्या विरोधात ह्या गरिबांची लढाई. आणि माझ्यासोबत कुणी उभं राहिलं नाही तरी चालेल, मी या सगळ्यांच्या विरोधात उभी राहणार. तर चला पाहूया आपण की हे गोरेगाव पोलीस स्टेशन आहे. मला वाटतं पाठीमागे जाऊन पहिल्यांदा ते बोर्डचं पण घ्या. हे गोरेगाव पोलीस स्टेशन आहे. जर अशी कुठल्याही प्रकारची घटना घडली तर इकडे कोणी अवेलेबल नाही. हे बघा, अधिकारी कक्ष मोकळा, हे पोलीस प्रशासन, इकडे कोण, आम्ही कुठे दाद मागायची, इथे कोणी नाही. निर्भया कक्ष मोकळा, पंखे चालू, आपण कक्ष मोकळा पण पंखे चालू. फक्त तुम्ही पंखे सगळीकडे चालू ठेवा, लाईट चालू ठेवा, पण इथे कोणी उपलब्ध नाही आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे अवेलेबल नाही, सिनियर अवेलेबल नाही. आता अशा खरंच की एका पोलीस स्टेशनमध्ये एखादे 3 प्रशासकीय अधिकारी असतात निरीक्षक लेवलचे, तर त्यातला एक तरी हजर पाहिजे, परंतु इथे कोणी हजर नाही. हे लोंढे साहेब, पंखा चालू, पंखा चालू. लोंढे साहेब नाही आहेत पण पंखा चालू आहे. लोंढे साहेब नाही आहेत पण पंखा चालू आहे. प्रत्येक केबिनमध्ये अधिकारी उपलब्ध नाही पण पंखे लाईट सगळ्यांचे चालू आहेत. आणि अर्धे तर आम्हाला बघून तो मागचा दरवाजा दिसतोय, तर मागच्या दरवाजाने पळून गेले, तिथून गेलेले. हे बघा, हे कोणी नाही. या, हे आगळं वेगळं पोलीस स्टेशन आहे, गोरेगाव पोलीस स्टेशन. या पोलीस स्टेशनमध्ये कोणीच अधिकारी नाही. हे ड्युटी ऑफिसर आहेत, 2 अधिकारी आहेत. सर, सिनियर साहेब कधी येतात? कॉल करून 2 तास झाले कॉल करून. मीटिंगला गेलेले तर त्याच्यामुळे. आणि बाकी गुन्हे प्रशासन पी आहे, प्रशासन पी आहे, ते काहीतरी कामाला कायदा सुव्यवस्था 3 पी आहे आणि 1 सिनियर. 4च्या 4 जर गायब आहे. नाही आता ग्रीन नाईट लागते. बरं, ठीक आहे. मग मला एक गोष्ट सांगा की 4 पी आय आहेत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये, 4च्या 4 लोक नाही आहेत, चालतं का असं? नाही नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहित आहे का? नाईटला होते. तुमची माहिती द्या सर, जरा लोकांना कळू दे. 4 पी आय आपल्या पोलीस स्टेशनला आहे, बरोबर? आता इथे नाईटला होते आणि 1 जण रजेवर आहे आणि 1 जण आहेत, तर ते मीटिंगसाठीच गेलेले दुसरे. बरं, असं चालतं का? मीटिंगसाठी आता कुठं त्यांना शोधत बसायचं कसं? असं चालतं का? सांगा, मी माझ्यासारखी मुलगी पुण्यावरून जेव्हा येते, आम्ही तुमच्या मागं मागं पळायचं का? तुम्ही कशासाठी आहे? तुम्ही जेव्हा हे चोरांना पळायचं, काय सांगता? चोरांना पकडायसाठी. यायला लागले आता. मी तुम्हाला नाही बोलते कारण तुम्ही याच्यात नव्हते, पण मी तुम्हाला सांगते की तुमच्या पोलीस स्टेशनची सध्या परिस्थिती तुम्ही सांगा की हे जे सिनियर्स आहेत ज्यांनी दखल घ्यायला पाहिजे एखाद्या याची. 8 दिवस झाले आम्ही बोंब करतोय, मागं मागं फिरतोय. तुम्ही स्वतः होते सकाळी 4 वाजेपर्यंत, मी इथं मुलगी म्हणून थांबली आहे. 3 तास मला ट्रॅव्हल करून जायचंय. हे लोक जर असं अन्याय अत्याचार करत असेल तर आम्ही कुणाला पकडायचं का? पंतप्रधानाला जाऊन डायरेक्ट आता कंप्लेंट करून हे लोक माझी कंप्लेंट घेत नाही. पाटील सर आले होते. अहो, पाटील सर येतच नाही की. पाटील सरांनी स्वतः लिहून दिलंय, पण पाटील सर येतात कुठं? पाटील सरांनी मला सरळ सांगितलं तुला जे करायचं ते कर. म्हणजे प्रस्थापितांचा हात असेल ना डोक्यावरती, म्हणून तर पाटील सर डायरेक्ट बोलले तुला काय करायचं ते कर. नाही आल्यावर सांगते नेमकं काय. परत मग आंदोलन झाले की तुम्हीच लोक येता मारायला आमच्या सारख्या 21-22 वर्षाच्या पोरांना. 4 तास. आणि त्याचं मॅम होतं ना त्या दिवशी, ए काय रे तुझं काम? आमच्यासोबत अतिरेकासारखं बिहेव केलं. वी आर वेल एज्युकेटेड पीपल, आम्ही ग्रॅज्युएशन मास्टर झालेले इंजिनियर झालेले लोक आहेत. ही पद्धत असते पोलिसांची आमच्याकडे बोलण्याची? हा, कारण की ते कसं आहे, मला काय एवढं बरं, हे सगळे आता गायब आहेत. सगळ्यांच्या डायऱ्या बिऱ्या काय बनवल्यात का नाही? नाही कामानुसारच गेलेले आहेत ना. डायऱ्या बनतात ना, त्याच्या डायऱ्या बनतात ना. ड्युटी वगैरे असते ना. ड्युटीवरच्या डायऱ्या बनतात की नाही बनत? मला सांगा, कायदा सांगा. आहेत का डायऱ्या?
कंप्लीट केलं का? डायरी बनवलेत का? हे लोक आता 4 तास झाले आम्ही काय ड्युटी चार्ज आहे ना त्याच्यावरती सगळं त्यांच्याकडे असते मेंटेन त्यांच्याकडे admin पोलीस नोंदणीमध्ये नोंद करून जातात ना, कर्तव्यावर आम्ही बाहेर जात आहोत, ह्या चौकशीसाठी जात आहोत, मग आलो मग गेलो ते दाखवा ना आम्हाला लोक. आहेत का? ऍडमिन वाल्याकडे असेल तिकडे ऍडमिन वालाच कुठे आहे? तोच गायब आहे बघा. असते तिथं आहे. कुठे? नाही आहेत तिथे. ये लागलेत पण ऍडमिनचं नाव तर सांगा. सर मला मी तुमच्या माझा आईबाप मी असे हे आले सर मला कसं पुण्याला आता नाही नाही नाही, आता प्रत्येक गोष्ट आता सगळंच हँडल करावं बरोबर की नाही? मला काय आता म्हणायचंय meeting मध्ये तुम्ही म्हणताय ऍडजस्ट करा बरोबर आम्ही केलं नाही, नाही नाही, 4 आता- वाजेपर्यंत त्या दिवशी थांबून बरं 8 दिवस गेले की सर तुम्ही माझं ऐकून घ्या फक्त मी म्हणत नाही की तुम्ही येत म्हणून मी हे सांगते की तुमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सकाळी 4 वाजेपर्यंत मला आणि माझ्या लोकांनी इथं थांबून ठेवलं तुम्ही होते आज 8 दिवस झाले ते हे लोक आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीये आमचे मेसेज बघत नाही माझे फोन उचलत नाहीये आणि शेवटच्या क्षणाला मला म्हणतात तुला जे करायचं ते कर करू का इथं आंदोलन आणि आमरण उपोषण करू मी इथं घ्या तुम्ही माझ्या जीवाची जबाबदारी जिथं माझ्यावर अन्याय होतोय आणि मी तुमच्याकडे माझा मोठा भाऊ किंवा या महाराष्ट्राचं शासन म्हणून बघते की तुम्ही माझ्या मदतीला याल त्यावेळेस एखादा 3 स्टार असलेला पोलीस ऑफिसर मला बोलतोय की तुला जे करायचं ते कर म्हणजे प्रस्थापितांकडून चांगलेच पेटा घेतलेला आहे त्यांनी ही लढाई कधी आमची तुमच्यावरती जेव्हा अन्याय होईल ना तेव्हा सुद्धा आम्हीच लोक येऊ तुमच्या बाजूने लढायला हे यांना सांगा जरा जाऊन कुणी प्रस्थापित येणार नाहीये यांच्यासाठी तुमची काय समजा कंप्लेंट त्याची दखल तर नक्कीच घेणार कुठे घेतली 8 दिवस हे बघा ना बघा ती चौकशी वगैरे काय चालू आहे त्याबद्दल अहो आम्ही सगळे पुरावे दिलेत त्यांना स्क्रीनशॉट दिलेत ते काय बोलले रेकॉर्डिंग दिल्यात अजून किती त्यांना तपास करायचा आहे मग सांगतील काहीतरी ते बघू आता ते त्यांना फोन करा आणि त्यांना म्हणा लवकर या आम्ही तुमच्यासाठी थांबायला मोकळे नाही की तुम्ही कुठे आहे तुम्ही या हे तुमचं पोलीस स्टेशन आहे तुम्ही इथं असणं गरजेचं आहे ठीक आहे पण मीटिंग साठी वगैरे जावं लागतंय तर मी करतो परत एकदा कॉल करतो त्यांना एवढी complaint. त्यांच्या हायर ऑफिसरला जेव्हा फोन केला कंप्लीट केले अजून ते गाडी नाही पाठवले 11 वाजता. सांगा, सांगा, सांगा. अजून ते कंप्लेंट गाडी नाही अशा आले पद्धतीने काय पोलिटिशियन आले पोलिटिशियन बरखास्त करायला पाहिजे हे पोलिटिशियन पाहिजेच नाही आम्हाला इथं आणि तर शपथ सांगतो आईची शपथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची शपथ खाऊन सांगतो मी हे पोलिटिशियन पाहिजेच नाही आम्हाला इथं त्यांच्याकडे गाड्या नाहीत 14 एकर क्षेत्रामध्ये 2च गाड्या आहेत फक्त सांगा 14,001 मध्ये एकच 2च गाड्या आहेत फक्त यांच्याकडे गाड्या नाहीत यांच्याकडे बुलेट नाही काहीच नाही काय करायचं आम्ही जीव द्यायचं का मारायचं सांगा मॅडम तुम्ही आता तुमचा पाय पडून मी हे पॉलिटिशियन पाहिजेच ना आम्हाला इथं हे काहीच कामाचं नाही पॉलिटिशियन फक्त हप्ते घ्यायला जातात दारूचे धंदे चालू आहेत आकड्याचे धंदे चालू आहेत सगळं चालू आहे इथे काहीच नाही आम्हाला काहीच नाही आम्हाला किती लागतील दारूचे धंदे किती आहेत बघ मोजलो ना मॅडम तुम्ही पाहिलं म्हणता एवढे धंदे एवढे धंदे